वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम श्री परमात्मने नमः। शिवगीता अथ पंचमोऽध्यायः। सूत म्हणाला, इतक्यात त्या ठिकाणी अनेक दिव्य रत्नांच्या कांतीने सर्व दिशा चित्र विचित्र वर्ण करणारा असा एक मोठा सुवर्णाचा रथ उत्पन्न झाला. नदीच्या तीरावरून आल्यामुळे चार मोठी चक्रे कर्दमयुक्त झालेला, मौक्तिकांच्या तोरणांनी युक्त, शेकडो श्वेतछत्रांनी युक्त, शुद्ध सुवर्णाचे लगाम आहेत असे चार अश्व जोडलेला, मौक्तिक युक्त, वितान चांदवा असलेला, ज्याच्या ध्वजावर वृषभ आहे, मत्त हस्तिनी बरोबर असलेला, रश्मी आसनाने युक्त, परिजात पुष्पांच्या मालांनी सुशोभित, मृग नाभीपासून उत्पन्न झालेल्या, कस्तुरीच्या लेपाने कर्दमयुक्त, कर्पूर आणि अगरू म्हणजे चंदन यांच्या धुपाने उत्पन्न झालेल्या, गंधाला लुब्ध होऊन भ्रमराचे थवे ज्याच्यावर येऊन बसले आहेत, प्रलयकालीन मेघासारखा गडगडाट असलेला, अनेक प्रकारच्या वाद्यांनी युक्त, वीणा, वेणू इत्यादी वाद्य वाजविणाऱ्या किन्नरींच्या गणाने युक्त अशा प्रकारचा उत्तम रथ पाहून शंकर वृषभावरून उतरून पार्वतीसह त्या रथातील रेशमी आसनावर बसले. देवांगनांच्या ओवळण्याने, श्वेत चामरे वारण्याने व दिव्य पंखाच्या वाऱ्याने शंकर फार आनंदित झाला. त्या देवांगनांच्या कंकणाच्या मंजूळ शब्दाने, नुपुरांच्या ध्वनीने, वीणा, वेणू यांच्या वादनाने, गानाने, पोपट व मयूर यांच्या शब्दांनी, पारव्याच्या किलबिलाने त्रैलोक्य भरून गेले. हर्षाने ज्यांनी आपल्या फणावर उभारले आहेत अशा सर्वांच्या दर्शनाने मयूर आपल्या पिसाच्या वरील असंख्य चंद्रक दाखवीत नृत्य करू लागले. नंतर नमस्कार करणाऱ्या रामाला शंकराने उठवून मोठ्या आनंदाने आपल्या दिव्य रथावर घेतले. आपल्या कमंडलोतील स्वच्छ उदकाने प्रथम आपण आचमन करून नंतर श्री रामचंद्रांकडून करविले आणि त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि दिव्य धनुष व अक्षय बाण भाते त्याला दिले. नंतर पाशुपत नावाचे दिव्यास्त्र दिले. नंतर शंकराने रामाला आदरपूर्वक भाषण केले. हे नृपा, हे अस्त्र फार भयंकर आहे, त्रैलोक्याचा नाश करणारे आहे, म्हणून सामान्य युद्धात याचा प्रयोग करू नको. याला त्रैलोक्यात दुसरा प्रतिकार नाही. तस्मात हे रामा, प्राणांताचा प्रसंग येईल त्यावेळीच याचा प्रयोग कर. अन्य काळी प्रयोग केला असता जगताचा क्षय होईल. नंतर शिवाने सर्व इंद्रादी लोकपालांना हाक मारली आणि असे सांगितले की देव हो, तुम्ही ही आपली अस्त्रे रामाला द्या, म्हणजे हा रामचंद्र त्या अस्त्रांनी रावणाला मारेल. मी त्या रावणाला देवाकडून तुला मृत्यू नाही असा वर दिला आहे, म्हणून तुम्ही युद्धाविषयी उत्कंठित आहात, तर वानर जन्म घेऊन रामाला सहाय्य करा, म्हणजे सुखी व्हाल. ही शंकराची आज्ञा शिरसावंदन करून, देव अंजळी जोडून, शिवाच्या चरणी प्रणिपात करून श्री रामचंद्राला आपापली अस्त्रे देते झाले. विष्णूने नारायणास्त्र दिले, इंद्राने इंद्रास्त्र दिले, ब्रह्मदेवाने ब्रह्मदंडास्त्र दिले, अग्नीने अग्नेयस्त्र दिले, यमाने यमास्त्र दिले, नितृत्तीने मोहनास्त्र व वरुणाने वरुणास्त्र, वायूने वायव्यास्त्र, कुबेराने सौम्यास्त्र, ईशानाने रुद्रास्त्र, सूर्याने सौरास्त्र, चंद्राने सोमास्त्र आणि विश्वदेवांनी पर्वतास्त्र व अष्टौ वसूंनी वासवा अस्त्र दिले. तेव्हा दशरथाचा पुत्र रामचंद्र संतुष्ट झाला आणि नम्रतेने अंजली जोडून भक्तियुक्त होऊन बोलला,
श्रीराम म्हणाला, हे भगवान, केवळ मनुष्याकडूनच हा भयंकर क्षार समुद्र उंगलीला जाण्यासारखा नाही. त्या समुद्रात लंका नावाचा जो किल्ला आहे तो देवदानवांसही जिंकण्यास अशक्य आहे. त्या ठिकाणी अतिशय बलाढ्य असे अनेक कोटी राक्षस आहेत. ते सर्व वेदाध्ययन तत्पर, शिवभक्त आणि जितेंद्रिय आहेत. तसेच अनेक प्रकारच्या मायेने युक्त बुद्धिमान आणि अग्निहोत्री आहेत. ते एकट्या मजकडून आणि लक्ष्मणाकडून युद्धात कसे जिंकले जातील? तेव्हा महादेव म्हणाले, रामा, रावणाच्या वधाविषयी आणि राक्षसांच्या वधाविषयी तू विचार करू नकोस. त्याच्या वधाचा काळ समीप प्राप्त झाला आहे. हे अधर्माचे ठिकाणी प्रवृत्त झाले आहेत. देव ब्राह्मण यांना पीडा करू लागले आहेत. तस्मात हे सुव्रता, आता त्यांच्या आयुष्याचा व वैभवाचा क्षय झाला आहे. हे राजा, श्रीची अवज्ञा करण्यास प्रवृत्त झालेला रावणाला तू मारशील. पापासक्त शत्रू समरांगणात सहज जिंकता येतो. अधर्मी रत झालेला शत्रू भाग्यानेच मिळत असतो. संपूर्ण धर्मशास्त्राचे अध्ययन केलेला असो, सर्वदा वेद्याध्ययन तत्पर असो, विनाशकाळ आला धर्म मार्गापासून च्युत व्हावयाचाच. जो पापी निरंतर देव ब्राह्मण ऋषी यांना सर्वांना पीडा देऊ लागला, त्याचा नाश मूर्तिमंत प्राप्त झाला म्हणून समजावे. रामा, नगरीत देवाच्या अंशापासून उत्पन्न झालेले मोठे बलाढ्य व जिंकण्यास अशक्य असे बहुत वानर उत्पन्न झाले आहेत. ते तुला सहाय्य करतील. त्याच्याकडून तू समुद्राला बंधन करून अनेक पर्वतांनी सेतू बांधलास म्हणजे वानर त्यावरून लंकेत जातील. नंतर परिवारासहित रावणाचा वध करून आपल्या प्रियेला आण. युद्धात ज्या ठिकाणी शस्त्रांनी जय होण्यासारखा आहे त्या ठिकाणी अस्त्राचा उपयोग करू नये. जे अस्त्र जाणत नाही किंवा ज्याच्यापाशी थोडी शस्त्रे आहेत अथवा जे पलायन करतात अशांवर दिव्यास्त्रांचा प्रयोग केला तर प्रयोग करणाराच नाश पावतो. अथवा तुला आता फार काय सांगू, हे सर्व जग मीच उत्पन्न केले आहे. मीच याचे रक्षण करतो व नाशही मीच करतो. हे महीपते, सर्व जगताचा मृत्यू मीच व मृत्यूचाही मृत्यू मीच. हे चराचर सर्व जगत मीच ग्रासून टाकतो. हे युद्धाविषयी प्रवृत्त झालेले सर्व राक्षस माझ्या मुखात पडलेले आहेत. तो निमित्त मात्र हो, म्हणजे युद्धामध्ये कीर्ती पावशील. याप्रमाणे शिवगीतेतील हा 5वा अध्याय या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत. ओम नमः शिवाय.